श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. अंगारकीला चंद्रदर्शन केल्यानं नेमकं काय घडतं, तर याचीच माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. तर अंगारकी संकष्टी चतुर्थी या दिवशी आपण चंद्राचं दर्शन केल्याशिवाय उपवास म्हणजेच व्रत सोडत नाही. पण चंद्राचं दर्शन केल्यानं नेमकं काय होतं बघा, फक्त एकदा चंद्र पाहिला तर खरंच आयुष्यात बदल होऊ शकतो का, की हे सगळं फक्त श्रद्धा आहे. लोक म्हणतात की या दिवशी चंद्रदर्शन केल्यानं संकट जी आहेत, आपल्यावरची जी काही संकट आहेत ती कमी होतात, मन शांत होतं आणि इच्छासुद्धा पूर्ण होतात. पण यामागचं खरं रहस्य काय आहे, तर तेच या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर या दिवशी असं म्हटलं जातं की भगवान श्री गणेशाची उपासना केल्यानं मंगळ दोष शांत होतो. त्याचबरोबर जीवनातील ज्या काही समस्या अडथळे आहेत तर ते दूर होतात आणि मनोकामनासुद्धा पूर्ण होण्यास मार्ग मोकळे होतात. आता अंगारकी म्हणजे काय, तर अंगारक म्हणजे मंगळ. आणि पुराणात कथा अशी आहे की मंगळ देवाने गणपतीची कठोर तपश्चर्या केली आणि त्यावर प्रसन्न होऊन बाप्पांनी वर दिला की तुझ्या नावानं म्हणजेच मंगळवारी येणारी चतुर्थी ही अंगारकी ओळखली जाईल. आणि या दिवशी जो चंद्रदर्शन घेईल त्याला वर्षभराच्या चतुर्थीचं फळ मिळेल. आता विज्ञानाच्या दृष्टीने पाहिलं तर बघा, चंद्राच्या स्थितीचा आणि त्याच्या गुरुत्वाकर्षणाचा पृथ्वीवर आणि विशेषतः मानवी मनावर सूक्ष्म असा परिणाम होत असल्याचं मानलं जातं. जसं समुद्रात भरती ओहोटी निर्माण होते तसंच आपल्या शरीरात आणि मनातही काही बदल जाणवू शकतात. चंद्रदर्शनाच्या वेळी मन अधिक शांत आणि एकाग्र आणि त्याचबरोबर संवेदनशील होतं. आणि कदाचित याच कारणामुळे प्रार्थना, जप, स्तोत्र, मंत्र आणि सकारात्मक विचार अधिक प्रभावी ठरू शकतात. म्हणूनच अंगारकी चतुर्थी ही फक्त उपासना किंवा व्रत नाही, तर श्रद्धा आणि विश्वास, विज्ञान यांचा एक अनोखा संगम आहे असं म्हटलं जातं. तर या दिवशी योग्य पद्धतीने पूजा, चंद्रदर्शन आणि मनापासून केलेली प्रार्थना आपल्या आयुष्यात सकारात्मक बदल नक्कीच घडू शकतात. कदाचित तुम्ही विचारही केला नसेल इतके बदल आपल्या आयुष्यात घडू शकतात. आता असा प्रश्न आहे की या दिवशी नेमकं काय करायचं, तर सर्वात आधी सकाळी लवकर उठून शक्य असेल तेवढं ब्रह्ममुहूर्तावर उठावं. उपवास बघा ठेवा, मनात एकच भावना ठेवा की आजचा दिवस खास आहे. दिवसभर गणपती बाप्पांचं नाव घ्या. ओम गणगणपते नमहा, ओम गणगणपते नमहा या मंत्राचा जास्तीत जास्त जप करा. हा अगदी साधा सोपा मंत्र आहे. त्याचबरोबर सायंकाळी चंद्रदर्शनाची वेळ आली की शांतपणे बाहेर जा आणि चंद्राकडे पहा. त्या क्षणी घाई करू नका. 2 मिनिटे डोळे बंद करून आपली इच्छा मनात बोला आणि मग चंद्राला अर्घ्य द्या. एका तांब्यात पाणी घेऊन त्यात अक्षता टाका आणि चंद्राला अर्घ्य द्या, म्हणजे चंद्राला अर्पण करा. आणि एक महत्त्वाची गोष्ट, त्यावेळी नकारात्मक विचार अजिबात मनामध्ये ठेवू नका. कारण आपण जर बघा जसा विचार करतो ना तसंच आपल्या आयुष्यात घडत असतं असं मानलं जातं. प्रत्येक बघा अनेक माणसांचा असा अनुभव देखील आहे की अंगारकी संकष्टी चतुर्थीला मनापासून केलेली प्रार्थना ही लवकर फळ देते. त्यामुळे हा दिवस फक्त पूजा करण्याचा नाही, तर स्वतःला शांत करण्याचा आणि पॉझिटिव्ह एनर्जी घेण्याचा आहे. म्हणूनच हा छोटासा उपाय नक्कीच करून पहा. कदाचित तुमच्या आयुष्यातील काहीतरी चांगले बदल नक्कीच घडायला सुरुवात होईल. आता अंगारकी चतुर्थीची एक कथा अशीही आहे की असं म्हणतात की खूप वर्षापूर्वी एका गावात एक गरीब पण खूप श्रद्धाळू स्त्री राहत होती. तिचं आयुष्य सततच्या अडचणींनी भरलेलं होतं. घरात पैशांची कमतरता, सतत आजारपण आणि मनशांतीसुद्धा नव्हती. एकदा तिला एका साधूनं सांगितलं की अंगारकी चतुर्थीचं व्रत कर आणि मनापासून गणपती बाप्पांची प्रार्थना कर. तुझी सगळी संकटं, समस्या दूर होतील. ती स्त्री अगदी श्रद्धेनं व्रत करू लागली आणि सकाळपासूनच उपवास, दिवसभर बाप्पांचं नामस्मरण आणि रात्री चंद्रदर्शन करून तिने प्रार्थना केली. गणपती बाप्पा, माझ्या अडचणी सर्व काही आहेत त्या दूर कर, असं ती काही महिन्यांपर्यंत करत राहिली. आणि हळूहळू
आश्चर्य म्हणजे तिच्या आयुष्यात बदल दिसायला लागले. घरात पैसा यायला लागला, आजारपण कमी झालं आणि सगळ्यात महत्त्वाचं तिच्या मनाला शांतता मिळाली. लोकांना हे पाहून आश्चर्य वाटलं. मग सगळ्यांनी तिच्याकडून विचारलं, तू असं कसं हे केलं तरी काय? ती फक्त एवढंच म्हणाली, मी काही मोठं केलं नाही, फक्त अंगारकी चतुर्थीला अगदी मनापासून गणपती बाप्पांवर विश्वास ठेवला आणि म्हणूनच म्हणतात अंगारकी चतुर्थीला व्रत आणि चंद्रदर्शन श्रद्धेनं केलं तर गणपती बाप्पा आपल्या भक्तांच्या आयुष्यातून संकट दूर करतोच करतो आणि सुख शांतीसुद्धा प्रदान करतो. मग ज्यांना कर्जमुक्ती हवी आहे किंवा ज्यांची विवाह जमण्यात अडचणी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हा दिवस गोल्डन चान्स असतो असं सांगितलं जातं. मग तुम्ही या अंगारकी चतुर्थीला नेमकं काय करावं आणि तुमच्या आयुष्यात नक्की कोणते बदल घडू शकतात? तर सर्वात आधी अंगारकी चतुर्थीच्या दिवशी लवकर उठून आंघोळ करून स्वच्छ वस्त्र परिधान करावीत. मनात ठरवावं की आजचा दिवस मी श्रद्धेनं विश्वासानं पाळणार आहे. शक्य असेल तर उपवास ठेवावा, फळाहार घ्यावा, देवघरात गणपती बाप्पांची पूजा करावी, 21 किंवा 11 दुर्वा अर्पण कराव्यात, लाल फुलं अर्पण करावी, मोदक अर्पण करावा, गूळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करावा, छोटासा दिवा लावावा आणि अगरबत्ती दाखवावी. त्यानंतर ओम गणगणपते नमः किंवा गणपती अथर्वशीर्षाचं पठण तर आवर्जून करावं. गणपती अथर्वशीर्ष नाही तर गणपती स्तोत्राचं आवर्जून या दिवशी दिवसभरात कधीही तुम्ही पठण करू शकता. यानं पॉझिटिव्ह, त्याचबरोबर दिवसभर पॉझिटिव्ह राहावं, भांडणं करू नये, नकारात्मक गोष्टी बोलू नये, भांडणं तंटा टाळावा. त्याचबरोबर कोणासोबत वादही घालू नये. एखाद्या गरजू व्यक्तींना दान करावं. त्यानंतर चंद्रोदयानंतर बाहेर जाऊन शांतपणे चंद्रदर्शन करावं. चंद्राला पाणी, अक्षता, फुलं अर्पण करावी. 1-2 मिनटं डोळे बंद करून मनोभावे आपली इच्छा बोलावी. नंतर बाप्पांची प्रार्थना करून उपवास सोडावा. आता तुमच्यासोबत काय घडू शकतं तर दिवसभर जप आणि प्रार्थनेमुळे मानसिक तणाव कमी होतो. नियमित श्रद्धेमुळे कामातील अडचणी हळूहळू कमी होतात. पारंपरिक मान्यता आहे की या दिवशी केलेली पूजा ही प्रभावी असते. पॉझिटिव्ह थिंकिंगमुळे तुमचे निर्णय चांगले घेतले जातात आणि तुमचा आत्मविश्वास देखील वाढतो. मन स्थिर झालं की कृतीही बदल दिसू लागतो. पॉझिटिव्ह एनर्जी मिळते, स्वतःमध्ये बदल जाणवतो आणि नकारात्मकता कमी होते. हे अनुभव प्रत्यक्षात येतात म्हणजे येतातच. तुम्हीसुद्धा हे अनुभव घेतले तर नक्की शेअर करा. तर यंदा अंगारकीला चंद्रदर्शन घ्या आणि आपल्या आयुष्यातल्या जे काही संकट आहे, दुःख आहे ते दूर नक्कीच करा. बघा, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.